श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 17. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. हे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिमी तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती एक चातुर्मास गुप्तपणे राहत होते. भुवनेश्वरीच्या जवळ श्री गुरूंचे स्थान होते. ते स्थान सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले. त्या औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्तपणे का राहिले? ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर. मग त्यांना भिक्षा मागण्याची व जप तप करण्याची आवश्यकता का होती? नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, साक्षात सदाशिव शंकर व दत्तात्रेयसुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत. जे रंजले गांजले भक्त असतात त्यांच्यावर ते अनुग्रह करत असत. श्री गुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्रे प्रकट झाली. श्री गुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ब्राह्मण राहत होता. विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मान होता. त्याला एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो उपजत अगदी मतिमंद होता. कितीही शिकवले तरी त्याला काहीच येत नसे, काही समजत नसे. तो लहान असतानाच त्याचे आईवडील देवाघरी गेले. त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालनपोषण केले. बघता बघता तो 7 वर्षाचा झाला. कुळाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंज झाली. त्याला अध्ययनासाठी गुरुकडे पाठवले, पण तो मतिमंद असल्यामुळे गुरुने शिकवलेले त्याला काहीच समजत नव्हते. त्याला संध्या येत नव्हती, गायत्री मंत्र येत नव्हता. ते मग वेदाध्ययन कुठले? ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार? विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत. लोक त्याला म्हणत, तुझे वडील केवढे विद्वान होते, तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास. ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु आहे. विद्वानाची सर्वत्र पूजा होते, तुझ्यासारख्या दगडाची नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सुकर यात काहीच फरकच नाही. आचारहीन अशा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही. मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल. लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. तो लोकांना म्हणाला, मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्याभ्यास जमत नाही. त्याला मी तरी काय करणार? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणाले, आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल. या जन्मी तू भीक मागून जग. लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. त्याने गाव सोडले. तो रानावनात फिरू लागला. मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपला प्राण द्यावा, मरून जावे असे त्याने ठरवले. आत्महत्येचा विचार करीत करीत फिरत कृष्णा नदीच्या काठावरील भिल्लवडी गावी आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरणे धरून बसला. देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला. हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली, पण तू तरी माझ्यावर कृपा कर. मला दूर लोटू नकोस. 3 दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही. हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, माते, आता मी काय करू, कोठे जाऊ? माझी हाक तुला का ऐकू येत नाही? माझ्यावर तुझी कृपा होत नाही म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायावर वाहतो. असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली. तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझी मस्तक कापून माझे मस्तक तुला करील. त्यावेळी भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस? माझ्यावर रागवू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत. ते साक्षात श्री दत्तात्रेयांचा अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत. तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल. सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती तपस्वी रूपात बसले होते. त्यांना पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्रीगुरूंचे स्तवन करीत होता. श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव ओळखला. ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य!
श्री गुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली. त्या क्षणी त्याला वेदशास्त्र पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्री गुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करील त्याला सर्व विद्या सर्व सुखे प्राप्त होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती नावाचा अध्याय 17वा समाप्त.